सोयाबीनचा कापसाचा उद्ध्वस्त झाला। सरकारने सीसीआय सुरू केली, पण त्यांनी अटी एवढ्या घातल्या, सीसीआय कडून कापूस खरेदी होत नाही, सोयाबीनला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही, कांद्याला भाव नाही। आणि हे सरकार आम्ही हमीभाव देतो म्हणून शेतकऱ्याला केवळ गाजर दाखवत आहे। गाजर म्हणूनच गाजर दाखवणाऱ्या सरकारला आज आम्ही गाजर दाखवलाय। तुम्ही शेतकऱ्यांना फसवताय, गाजर दाखवताय। हा आजच्या आंदोलनाचा आमचा उद्देश होता। आणि सरकारला गेलेली सरकारची हरवलेली म्हणजे त्यांची बुद्धी पुन्हा शुद्धीवर यावी, हरवलेलं भान हे सरकार गमावून बसलं आहे। सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत देशामध्ये, तरी या सरकारला लाज वाटत नाही। आणि अजूनही केवळ थापाड्या सरकार, वेळ मारून येणारं सरकार जनतेला संपूर्ण शेतकऱ्याला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस धरला आहे। आणि अशा स्थितीमध्ये या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गाजर दाखवणाऱ्या शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। त्यावर सूचना दिल्या म्हणतात, मागचे पैसे दिले नाहीत, मागच्या अवकाळीचे पैसे मिळाले नाहीत, खरीपामध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे दिले नाहीत, तिजोरीत पैसे कुठे आहेत? तिघांनाही तिजोरी लुटून साफ केली आहे। हे तिजोरी लुटणारं आणि भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली या लोकांमध्ये, म्हणून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे। मागचे दिले नाहीत, आता अवकाळी पावसाने बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, अकोला, जालना, उस्मानाबाद, परभणी प्रचंड नुकसान झालं गारपिटीमुळे या शेतकऱ्यांचं। रबीचं पीक हातातून गेलं, द्राक्षे गेलेत, कांदा गेला, गहू गेलाय, चणा गेलाय, सर्व पिकं गेलेत। केवळ यांनी तात्काळ घोषणा करायची गरज होती। आता या सरकारने केवळ पंचनाम्याचे आदेश दिले आणि ते पैसे काही शेतकरी मेल्यावर देणार आहेत, त्यांचा जीव गेल्यावर देणार आहेत, असं हे नालायक नतभ्रष्ट सरकार आहे। म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर येतात, कसं म्हणता? नाही, त्यांनी चाय पे चर्चा करून जे दिलं आश्वासन, चाय पे चर्चा, त्या चर्चेतील मुद्दे सोडवावेत। यवतमाळचा जानता मतदार राजा हे त्या ठिकाणी बोर्ड लावून त्यांच्याकडे ती मागणी करताय, तेथील शेतकरी मागणी करताय। त्यामुळं आज जरी पंतप्रधान तिकडे जात असतील, ते मतं मिळवण्यासाठी तो खडारो बसेल, पण तिथला शेतकरी, तेथील जनता पंतप्रधानांच्या ती आठवण करून देईल। चाय पे चर्चामध्ये ज्या शेतकऱ्याबरोबर त्यांनी सांगितलं की आपके उपज को, आपके खेत के माल को हम लोग दुगुना भाव देंगे, तो काही मिळत नाही, ते कमिटमेंट पूर्ण झाली नाही, ती गॅरंटी राहिली नाही। त्यामुळे शेतकरी यांना कुठलीही यांच्या गॅरंटीवर फसणार नाही। आज महाविकास आघाडीची महत्त्वाचा प्रश्न आहे की गृहमंत्र्यांवरती तरांगे पाटील यांनी जे काही आरोप केले होते, त्याच्यानंतर आज मराठवाड्यामध्ये जालना आणि बीड या भागामध्ये अनेक वृत्तपत्रांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी ॲडव्हर्टाईज दिलेली आहे। भाजपासाठी फडणवीसांनी काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न या जाहिरातीमध्ये मराठ्यांसाठी फडणवीसांनी नाही, दुर्दैव आहे की जाहिरात द्यावी लागते। जाहिरात काय लोकांची स्मृतिभंग झालाय, काय लोकांचा स्मृतिभंग झालाय, रन झालाय, काय हे करायची गरज आहे? याचाच अर्थ असा की तुम्हाला जे काही जरांगे पाटलांनी आरोप केले त्याचं समर्थन आम्ही केलेलं नाही, ज्या भाषेत वापरले त्याचं समर्थन आम्ही करत नाही, पण मराठा समाजातला आक्रोश अजूनही का थांबत नाही? एवढं जर केलं असेल तर, हे जर सगळं दिलं असेल तर तुम्हाला जाहिरातबाजी का करावी लागते याचाच तुमचा पराजय आहे।